सकाळी सकाळी छान मस्त असे घराजवळ मोर आले होते. तसे तर ते रोजच येतात आणि कधी-कधी या मोरांच्या ओरडण्याच्या आवाजानेच मी झोपेतून जागी होते. संध्याकाळी सगळ्यांसाठी छान मस्त असे पोहे बनवले होते, कारण की सगळ्यांना भुका लागल्या होत्या घरी आल्यानंतर. आणि हल्ली जे स्कूलमध्ये प्रोजेक्ट देतात ना मुलांसाठी मुलांना बनवण्यासाठी, ते मुलांसाठी नसून पालकांसाठीच असतात. कारण एवढा स्ट्रगल तर आपण अख्खं शिक्षण घेतलं ना, तेव्हा केला नसेल ना, तेवढा स्ट्रगल त्या प्रोजेक्टसाठी करावा लागतो. इथं साईडला माझा स्वयंपाक सुरू होता आणि इथं त्यांचा अर्धा प्रोजेक्ट प्रोजेक्ट बनवून तयार झाला होता. आता याला अजून सिग्नल लाईट्स वगैरे बसवायच्या होत्या आणि ते इथं त्यांच्या दोघांचं काम सुरू होतं. कारण की काही केल्या त्या लाईट्स काही लागतच नव्हत्या आणि हे सगळं त्यांचं काम सुरू असताना आहे ना, पार्थला थोडासा त्या शोल्डर गनचा हाताला चटका बसला. आता त्याला चटका बसला म्हटल्यावर मला थोडंसं वाईट वाटलं. आपली पोरं आपली भलतीच लाडकी हो, काय करायचं? आपल्या लहानपणी आपण कुठं धडपडायचो आणि कुठं काय काय लागायचं असो. आता इथं प्रोजेक्ट तयार करून झाल्यानंतर माझ्या पिल्ल्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघूच शकता. दुसऱ्या दिवशी छान आदल्या दिवशीचं दुःख विसरून दुसऱ्या दिवशी छान असं माझं पिल्लू स्कूलला गेलं. चला भेटू